आहे दोन्ही संघ आपण सज्ज राहा। लगेच या सामन्यानंतर आपला सामना असेल अंतिम सामना पहिल्या फेरीचा। एका बाजूला शिवाजीनगर आणि दुसऱ्या बाजूला वडवली संघ। हा सामना आहे सेकंड राऊंडचा दुसरा। गावदेवी सांगुर्ली आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ पाटील 11 पाटणोली। रुपेश जी कुठले आणि जयेश महाडिक या दोनही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या। जयेश महाडिक आणि रुपेश कुठले आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। एक चांगली मॅच तुम्हाला आणखी एक पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल। मैदान आहे जीसीसी क्रिकेट संघ श्री समर्थ बैठक मैदान तुम्ही पाहू शकाल। अगदी या सांगुर्ली ग्रामस्थ आणि संघाच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिलंय, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय। जाऊया मॅचच्या दिशेने। सामना असेल 2 षटकांचा। बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय मिलिंदला आपण पाहू शकाल। प्रथम नाणेफेकी जिंकून फिल्डिंग स्वीकारलंय आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय पाटील 11 पाटणोली टीमला। आणि मग सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे विशाल आणि तुषार आणि मग बॉलिंग मार्कर मिलिंदला आपण पाहत आहे। गेम स्टार्ट, गेम ऑन। दोन संघ एकमेकांच्या समोर। ही लढाई आहे चुरशीची, ही लढाई आहे महत्वाची, ही लढाई आहे दोन्ही टीम साठी अगदी महत्वाची। कारण जो जिंकेल तो अंतिम 3 साठी पात्र असेल, अंतिम 3 साठी जाणार आहे। आणि त्यासाठी मग पाटणोली आणि सांगुर्ली या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते आहे। पहिला चेंडू अगदी बीट केलाय विशालला मिलिंदनं आणि हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय। क्रिकेट अगदी तुम्ही पाहू शकाल क्रिकेटच्या पटलावर आपण सर्वजण पाहताय। खूप चांगले चांगले खेळाडू घडतायत, खूप चांगले चांगले खेळाडू घडताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत। अपकमिंग स्टार सुद्धा बरेचसे दरवर्षी नवीन नवीन पाहायला मिळतात। बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज। इथून मात्र फुटबॉलचा वापर पुढे येऊन खेळतोय। लॉंग ऑन क्षेत्र यावेळी निवडलाय। तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहे श्रीकांतला आपण पाहताय। श्रीकांतनं मात्र चेंडू अडवलाय, फील्ड करतोय, फेकतोय, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली विशालनं आणि तुषार मात्र आता स्ट्राईक एंडवर येतोय। एक धावेने संघाचा अकाउंट ओपन केला, एक धावेने संघाची धाव संख्या एक धाव तुम्हाला पाहायला मिळतं। मिलिंद पुन्हा एकदा सज्ज। पुढचा चेंडू पंचांच्या अगदी आपण पाहिलं असेल उजव्या बाजूने डावखुरे हाताचा गोलंदाज, परंतु जास्त टर्न झाला, चेंडू बाहेर निघाला आणि पंचांनी सांगितलंय आउटसाइड दी लेग स्टंप, हा चेंडू खराब आहे, अवांतर आलाय। धाव संख्या 2 धावा। अगदी डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले गाव तुम्हाला पाहायला मिळतंय आणि सांगुर्ली चिरवत आणि त्यांच्या मध्ये असणारे मैदान खूप चांगलं ग्रास आहे। अगदी पूर्ण मैदानावर तुम्ही ग्रास पाहू शकाल। क्षेत्ररक्षक आहे तिथे कैलास पारधी। थोडासा फंबल झाला होता, चेंडू उचलतोय, फेकतोय आणि तत्पूर्वी मात्र मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने धाव संख्या 4 रन्स 4 धावा तुम्ही धावपलकावर पाहू शकाल। 4 रन्स धावपलकावर लागताना तुम्ही पाहताय। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि मिलिंद पुन्हा एकदा सज्ज। त्याच्या समोर तुषार गोलंदाज फलंदाज। तुषारचा हा चेंडू आपण पाहता हा ट्रॅकर होता। सागर येतोय, चेंडू उचलतोय, फेकी मात्र सुरेख पाहायला मिळतीये। संधी आहे, संधी हुकली, परंतु अगदी आपण पाहताय खेळपट्टीवर जर आपण पाहू शकाल बॅट्समन क्षेत्ररक्षक यांमध्ये थोडीशी आपण पाहताय फंबलिंग आणि मिळाले या चेंडूवर टोटल 2 धावा आणखी आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धाव संख्या धावपलकावर टोटल जोडली 6 धावा। 6 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल 6 धावा लागतायत। सहा धावा लागतायत धावपलकावर। पुन्हा एकदा मिलिंद सज्ज झालाय। इथून मात्र सरळ बॅटने खेळतोय, क्षेत्ररक्षक करतोय राकेश चुकी, चेंडू चकून त्याला मात्र निघाला आहे, परंतु वेगानं मात्र 2 धावा पूर्ण। वा क्या बात आहे। अगदी मी म्हणेन अनंता चौकार षटकार यापेक्षा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं हे अगदी चांगलं काम करताना तुम्ही या 2 फलंदाजांना पाहताय। धडतोय, पडतोय आणि मैदानावर अगदी लोळतोय, परंतु टीम साठी धावा जमवतोय हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। विशाल आणि तुषार ही जोडी तुम्ही पाहू शकाल।
बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. कर्जत वाट टेनिस cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी मिस करतोय चुकी करतोय. अगदी अनंत ही चुकी कितपर्यंत अंगलटील, कुठपर्यंत या चुकीचं भुगतान भोगावं लागेल. एक साधा सोपा झेल जमिनीला दान झालाय. एक साधा सोपा झेल मात्र सुटलाय आणि त्यानंतर मग आक्रमक होणार का हा फलंदाज. कारण बऱ्याच वेळेला ज्या खेळाडूंचा झेल सुटतो, ज्या खेळाडूंना संधी मिळते, जीवदान मिळाल्यानंतर षटकार चौकार एक लॉंग इनिंग पाहायला मिळतंय. परंतु इथून मात्र काय घडलं जाईल तोपर्यंत डीजे आहे. बॉलिंग गोलंदाज यशला आपण पाहताय. बघा रिक्षा जी आहे ती थांबवायची आहे आपण कृपया. सामना सुरू असताना कृपया मैदानातून येऊ नका विनंती असेल. लाईव्ह स्पर्धा आहे, सगळं थेट प्रक्षेपण चालू आहे यूट्यूबच्या माध्यमातून. चॅनेलवर घरबसल्या सुद्धा प्रेक्षक जोडले, सर्वांचं स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. यश आपण पाहताय सज्ज झालाय. यश याचा चेंडू तेच तर्रार वेगवान अगदी अफलातून चेंडू बघा पडल्यानंतर योग्य लाईन आणि लेंथ आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू यावेळेला हाताळला गेलाय आणि या चेंडूवर मात्र जर आपण पाहिलं असेल तर डॉट चेंडू खेळत असताना आपण पाहू शकाल टीम आपण पाहताय तो संघ मात्र पाटणोली संघ, पाटील 11 पाटणोली हा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय खेळण्यासाठी. विशाल तुषारला आपण पाहताय. तुषारसाठी हा चेंडू होता परंतु चेंडू मात्र जातोय 22च्या स्वरूपामध्ये. ही धाव मात्र मिळेल ती म्हणजे निर्धारित जागेमध्ये गेलाय. पॅटकड आहे 22. ओके, एकदा वाली आणि एकच्या बरोबरीनं धाव संख्या टोटल 10 धावा. 10 रन्स स्कोर कार्डवर. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर आपण पाहू शकाल तर चेंडूला आपण जर पाहिला असेल तर मग योग्य लाईन आणि लेंथवर हाताळतो. एक नवीन गोलंदाज अपकमिंग स्टार सांगुर्ली टीमचा पाहायला मिळतोय. त्याच्यावर विश्वास मात्र दाखवला. याच वर्षी टीम मध्ये इन झालाय आणि चांगला खेळ करतोय. जितकी खेळपट्टी आहे तितकाच त्याचा रणप आहे बघा आणि त्याच दिशेनं अगदी त्या पद्धतीने ती गोलंदाजी करतोय. जितका वेग जितका स्पेस त्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. केतन देशमुख यष्टी रक्षक. हा चेंडू आपण पाहताय अगदी खोलवर टप्प्याचा होता. फुल टॉस करून घेतलाय. चांगले क्षेत्ररक्षण सूरजच्या माध्यमातून एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धाव संख्या टोटल 11 धावा. 2 षटकांचा सामना. पहिल्या सेकंड राऊंड मध्ये आपण पहिला भातान टीमने जमवले होते 20 धावा. कुडामी संघ 21 करताना तिथे मागे राहिला. परंतु या मॅच मध्ये पाटणोली टीमने मी म्हणेन किती धावा जमू शकणार आहे. 20 धावा तरी येणं खूप महत्त्वाचं, कारण पाटणोली टीमची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका एक्झिक्यूट केला जातोय. श्रीकांत येतोय, झेल मात्र डीपलाय आणि फलंदाजाला मात्र बाद करताना आपण पाहू शकाल. यशला मात्र मिळतीये सफलता. आणखी एक फलंदाज बॅक टू द डगआउट. श्री विठ्ठल रोखमाई क्रिकेट संघाचे खजिनदार आमचे सन्माननीय विठ्ठलजी गायकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. विठ्ठलजी गायकर आपण या, आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी खूप चांगल्या पद्धतीची मॅच पाहायला मिळते. चुरशीचा सामना. यश पुन्हा एकदा सज्ज आहे बॉलिंग मार्कवर. इथून मात्र आपण पाहू शकाल खोदून काढले जात आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का. मिलिंदचा थ्रो अगदी प्रॉपर आहे परंतु या चेंडूवर मात्र मिळतील. सुरक्षित पोहोचलाय
मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं षटकं मात्र 2 संपली. 12 चेंडूचा पूर्वार्ध संपलाय आणि या 12 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं असेल तर गावदेवी सांगोली टीमनं केलेली कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे आणि त्याच्या जोरावर मात्र आता मात्र धावसंख्या टोटल जमली आहे ती 13 करायच्या त्या आता 7च्या सरासरीनं 14 धावा 2 षटकामध्ये गावदेवी सांगोली संघाला. कारण प्रत्येकाचा छंद आणि प्रत्येक जण ते जोपासत असतो. चला बॅटिंग चला सलामीची जोडी उतरायची आहे कारण पंचांना सुद्धा संध्याकाळी नाईट स्पर्धेसाठी मोरावे इथे जायचंय बघा. तरी मी म्हणेन वेळेमध्ये सामने सुरू आहेत. अगदी संजय सरांनी काल सुद्धा आम्हाला सांगितलं की लवकर सामने होऊ द्या आणि त्याच पद्धतीने अगदी सामने सुरू आहेत. सलामीची जोडी सांगोली टीमची एका बाजूला सागर पारधी दुसऱ्या बाजूला श्रीकांतला आपण पाहत आहे. तर बॉलिंग मार्कवर कोण असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. राकेश नामक गोलंदाज सज्ज झालाय बॉलिंग मार्कवर तुम्ही पाहू शकाल. राकेशला आपण पाहतोय तो गोलंदाजी करताना. षटक क्रमांक इथून मात्र पहिला हाताळणार आहे आणि त्या षटकामध्ये कशी कामगिरी करेल. मी म्हणेन जर पहिल्या षटकामध्ये राकेशनं कमीत कमी 5-6 धावा खर्च केला ना तर शेवटच्या षटकामध्ये 7-8 धावा सुद्धा राहिल्या तरी मॅचच्या खूप शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. कारण हे मैदान जितकं आज बॅटिंग करणाऱ्या संघासाठी चांगलं राहिलं आहे तेवढंच गोलंदाजी सुद्धा राहिलं आहे. आणि असं असताना मग तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील. तुमच्यामधील गुणकौशल्य जे आहेत तुमच्यामधील आत्मविश्वास जितका आहे तो आत्मविश्वास तुम्हाला दाखवावा लागणार आहे. कारण जितका तुमचा आत्मविश्वास मोठा तितका विजय तुमचा मोठा असतो. जितकं लक्ष मोठं तितका विजय मोठा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ते करावं लागेल. येणारे 12 चेंडू 14 धावेची गरज. बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय राकेश आणि त्याच्या समोर श्रीकांत आणि मग सागर पारधी. अगदी मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची गर्दी आज आपण पाहतोय. सर्व आपण पाहू ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आपल्याला पाहायला मिळतात. अगदी वय जरी वाढलं असलं तरी छंद जो म्हणतो ना आपण आवडीला कधी वय नसतं आणि ते अगदी वय विसरून मात्र सर्वजण मॅचचा आनंद घेतात. पहिला चेंडू आपण पाहू शकाल. अगदी आपण पाहताय गुडलेंथ वरून चेंडूला आपण पाहिलं तर उडवलं थोडंसं आणि त्यानंतर जी खेळाडू पाहताय श्रीकांत तो डॉट खेळत असताना चेंडू. येणारे 11 चेंडू आता 14 धावेची गरज आहे. 11 चेंडू 14 धावा. राकेश सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय आणि तो मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय राकेश. हा चेंडू आपण पाहताय पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा अचूक लाईन आणि लेन सटीक लाईन आणि लेन योग्य दिशा आहे आणि त्या दिशेने केलेली गोलंदाजी ही चांगली राहिली आहे. चेंडू मात्र आलाय हा पुन्हा एकदा डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळतोय श्रीकांत. आता मात्र प्रेशर वाढणार आहे कारण 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर मी म्हणेन
कुठेतरी एखादी सिंगल काढून समोरच्या फलंदाजाला स्ट्राईक वर आणणं हे तितकं महत्वाचं आहे, परंतु ते घडणार का की राकेश जी गोलंदाजी करतोय ती तशी सुरू राहील. पुन्हा एकदा षटकार चौकार यापेक्षा मी म्हणेन सिंगलला सुद्धा तितकंच महत्व आहे, कारण मी मगाशीच म्हणलंय की पाटणोली टीम सुद्धा सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये, कारण पाटील बॉईज पाटणोली 11 पाटील 11 आपण पाहतो पाटणोली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि 3 चेंडू सरळ डॉट खेळताना आपण पाहतो श्रीकांत पारदीला. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका या वेळेला चांगला आहे, परंतु या फटक्यामध्ये मिळेल फक्त एकच धाव. 4 चेंडू पूर्ण झाले आणि या 4 चेंडू मध्ये फक्त मिळाली सिंगल. आता मात्र स्ट्राईक रोटेट होतीये, स्ट्राईक वर येतोय फलंदाज सागर पारदी, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सागरचे लांब लांब षटकार आपण पाहिले, सागरचे मोठे मोठे फटके आपण पाहिले आणि तो सागर आता मात्र स्ट्राईकवर. जिम्मेदारी आहे अगदी स्वतःवर, ही जबाबदारी आहे टीमची आणि ती जबाबदारी कशी हाताळतोय हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनलं जात आहे, कारण क्रिकेट हा खेळ अगदी मैदानामध्ये झगडतोय, मैदानामध्ये चालू आहे. मग आपण पाहतोय अगदी जर विचार केला तर मग प्रेझेंटेशन आणि त्यानंतर मग वर्तमान काल जे मैदानात घडतंय ते आपण सांगतोय, परंतु येणारं पुढचं भविष्यकाल, कारण भविष्यवाणी करणं हे चुकीचं आहे. फक्त आपण बोलू शकतो, भागीत करू शकतो, परंतु सांगू शकतो, परंतु त्याचं घडेल की नाही यामध्ये अगदी तथ्य नाहीये. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. इथून मात्र आपण पाहू शकाल बॅटच्या रडार मध्ये मधोमध लागलाय, स्वीट साऊंड आवाज आलाय आणि चेंडू मात्र फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. यू 6 षटकार. ट्विस्ट मात्र निर्माण केलाय थोडस आपण पाहत आहे मैदानामध्ये. आणि इथून मात्र सागर पारदी आक्रमक ऑन द फायर, मॅचचा अगदी पिक्चर क्लिअर केलाय आणि त्यानंतर मात्र आता येणारे शेवटचे 6 चेंडू एका धावेची गरज आहे. संघ तितक्याच फॉर्म मध्ये होता, परंतु असं आज वाटते की तो फॉर्म पुन्हा एकदा परत आलाय की काय. परंतु पाटणोली संघ सुद्धा मी म्हणेन चांगला संघ आहे, परंतु थोडीशी धावा कमी पडल्या, कारण मी मगाशीच म्हटलं 2 षटकामध्ये 25 धावा सुद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे. अगदी पुन्हा रिटर्न आपण पाहताय केतन देशमुख, पुण्यावरून रिटर्न आहेत केतन देशमुखला आपण पाहताय. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा अगदी संघासाठी गावाच्या नावासाठी गावानं पुन्हा एकदा त्यांना परत आणलंय आणि क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा त्यांचं पदार्पण पाहायला मिळतंय. आणि गावदेवी सांगोली टीमचं कॉंग्रॅच्युलेशन, टीम सुपर 3 साठी पात्र झालात. हार्ड लक टीम पाटणोली, पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला टॉस जिंकलाय, टॉस नाणेफेकी जिंकली आहे.